Hello, today we are going to discuss another part of this chapter. The chapter is organisms and populations. The नवीन part आहे population interaction. Population म्हणजे काय हे आपल्याला माहित झालं. काय होतं population? The group of individuals which can interact and interbreed among themselves of the same species living in unit area and unit time is called as population. Correct? मग आता आपलं पॉप्युलेशन आहे, दुसरं एखाद्या स्पेसिसचं पॉप्युलेशन आहे, अजून तिसरं कुठलं पॉप्युलेशन आहे. सगळ्या पॉप्युलेशन्समध्ये इंटरॅक्शन्स असतात. त्या इंटरॅक्शन्स आपल्याला आज डिस्कस करायचे. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ इंटरॅक्शन्स. द व्हेरियस टाइप्स ऑफ इंटरॅक्शन्स आर म्युच्युअलिझम, कॉमेन्सॅलिझम, पॅरासिटिझम, प्रिडेशन, कॉम्पिटिशन, एक्सेट्रा. ओके, देर आर 3 different types of interactions. They are the neutral interaction, negative interaction and positive interaction. In neutral interaction, no species is harmed or benefited. याच्यात काय कळलं की या पर्टिक्युलर इंटरॅक्शनमध्ये दोन जर स्पेसीज आहे पण त्या दोन स्पेसीजमध्ये किंवा पॉप्युलेशनमध्ये कोणाचाही फायदा किंवा कोणाचाही तोटा जर होत नसेल, म्हणजे कोणाला हार्म होत नसेल किंवा बेनिफिट होत नसेल, तर दॅट इंटरॅक्शन इट इज कॉल्ड एज न्यूट्रल इंटरॅक्शन. द अनदर इज निगेटिव्ह इंटरॅक्शन. In this interaction, one species is harmed, while the other is benefited, harmed, or remain unaffected. आता इथे काय कळलं की कंपल्सरी दोन स्पेसीज पैकी एका स्पेसीजचं कंपल्सरी हार्म होणे आहेच, पण दुसऱ्या स्पेसीजला बेनिफिटही होऊ शकतो, हार्म पण होऊ शकते किंवा मग रिमेन अनअफेक्टेड. The third type of interaction is called as positive interaction. In this particular interaction, one species helps the other. म्हणजे याचा अर्थ दोन्ही स्पेसीजला फायदा आहे, दोन्ही स्पेसीजला बेनिफिट आहे, कुठल्या स्पेसीजला हार्म नाही, अशी जर इंटरॅक्शन असेल तर दॅट इंटरॅक्शन इट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. आता हा एक चार्ट पहा. या चार्टमध्ये स्पेसीज ए आहे, स्पेसीज बी आहे आणि टाईप ऑफ इंटरॅक्शन आहे. प्लस काय इंडिकेट करते? बेनिफिट. मायनस काय इंडिकेट करते? हार्म. 0 काय इंडिकेट करते? अनअफेक्टेड. ओके, जर दोन्ही स्पेसीजचा बेनिफिट असेल तर टाईप इट इज कॉल्ड ॲज म्युच्युअलिझम. जर दोन्ही स्पेसीजला हार्म असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्पिटिशन. जर एका स्पेसीजला बेनिफिट आणि एका स्पेसीजला जर हार्म असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज प्रिडेशन. एका स्पेसीजला बेनिफिट आणि दुसऱ्या स्पेसीजला जर हार्म असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरासिटिझम. पण प्रिडेशन, पॅरासिटिझम पाहायला सारखं दिसते, पण ह्याला आपण क्लिअर पुढे करू. ओके, जर एक स्पेसीज बेनिफिटेड असेल, दुसरी अनअफेक्टेड असेल तर दॅट इज कॉल्ड एज कॉमेन्सॅलिझम. आणि जर एक स्पेसीज हार्मड असेल आणि दुसरी स्पेसीज अनअफेक्टेड असेल तर दॅट इज कॉल्ड एज अमेन्सॅलिझम. ओके, नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट टाइप ऑफ population interaction. The first type of population interaction is mutualism. मगाशीच्या चार्टमध्ये काय दिसलं होतं? म्युच्युअलिझम काय की दोन स्पीसीज आहेत आणि दोन्ही स्पीसीजला जर बेनिफिट होत असेल तर दॅट काइंड ऑफ इंटरॅक्शन इट इज कॉल्ड ॲज म्युच्युअलिझम. So it is an interaction between two organisms of different species where both the partners are benefited and cannot live separately. It is a positive type of interaction. एक example पहा. The example for this particular mutualism is lichen. The lichen, it is an interaction between the algae and fungi. काय म्हटलं आहे? लायकेन एक ऑर्गॅनिझम आहे की ज्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये दोन वेगवेगळ्या स्पेसीज एकत्र आलेल्या आहे, पण या दोन स्पेसीजला वेगवेगळं सेपरेट करतो म्हटलं किंवा त्यांनी होतो म्हटलं तर होता येत नाही. त्या इंडिपेंडेंटली जगू शकत नाही. की या पर्टिक्युलर इंटरॅक्शनमध्ये फंगस त्या पर्टिक्युलर अल्गीला फूड सप्लाय करणार आहे, शेल्टर सप्लाय करणार आहे, वॉटर सप्लाय करणार आहे, मिनरल सप्लाय करणार आहे. कोण? फंगस. पण अल्गी ग्रीन असल्यामुळे फोटोसिंथेसिस करणार आहे, फूड प्रिपेअर करणार आहे, ते फूड फंगसला प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की फंगस अल्गीशिवाय राहू शकत नाही आणि अल्गी फंगसशिवाय राहू शकत नाही. धिस पर्टिक्युलर काइंड ऑफ इंटरॅक्शन इट इज कॉल्ड ॲज म्युच्युअलिझम. दुसरं एक्झाम्पल पहा. या पण इंटरॅक्शनमध्ये काय दिसतंय की प्लांट त्या पर्टिक्युलर ॲनिमलवर डिपेंड आहे, ॲनिमल पण त्या पर्टिक्युलर प्लांटवर डिपेंड आहे. प्लांट त्या ॲनिमलसाठी काय प्रोव्हाइड करणार आहे? फ्रूट, सीड्स, नेक्टर एक्सेट्रा. ॲनिमल त्या पर्टिक्युलर प्लांटला काय प्रोव्हाइड करणार आहे की ॲनिमल समजा फॉर एक्झाम्पल एखादी बी असेल तर इंडायरेक्टली पॉलिनेशनसाठी हेल्प करणार आहे. एखादा दुसरा मोठा ॲनिमल जर असेल तर नॅचरली त्या प्लांटने प्रोड्यूस केलेले सीड्स डिस्पर्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करणार आहे. या पर्टिक्युलर म्युच्युअलिझममध्ये पुन्हा असं पण आपल्याला पाहायला मिळते काय की ॲनिमल्स त्या पर्टिक्युलर प्लांटपर्यंत जाणार, फ्लॉवरपर्यंत जाणार, नेक्टर घेणार, पण पॉलिनेशनच नाही करणार. म्हणजे याचा अर्थ त्या पर्टिक्युलर ॲनिमलला, त्या पर्टिक्युलर इन्सेक्टला, त्या बीला किंवा त्या स्पेसिफिक स्पेसीजला आपल्याला चिटर्स म्हणावं लागेल, पण
मोस्ट ऑफ द केसेसमध्ये दोघं एकमेकांना हेल्प करणार, दोघांचाही कुठल्याही गोष्टीचा नुकसान नाही, हार्म नाही, दोघांचा बेनिफिट आहे. सच पर्टिक्युलर काइंड ऑफ इंटरॅक्शन इट इज कॉल्ड एज द म्युच्युअलिझम. आपल्याला या म्युच्युअलिझममध्ये असे खूप सारे एक्झाम्पल्स देता येईल. चला या नवीन एक्झाम्पलमध्ये पहा, 2 स्पेसीज आहे, एक आहे अँट आणि दुसरी आहे अफिड्स. ॲक्च्युली पाहता तसं पाहिलेलं असेल तर त्या प्लांटवर असं वाटतं आपल्याला की त्या अँट्स त्या अफिड्सला खात आहे. तसं नाही आहे. मग कसं आहे, तर त्या अँट जर असेल तर त्या अफिड्सला कॅरी करणार आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन फंक्शन, फूड पण प्रोव्हाइड करणार आहे, सेफ्टी पण प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. आणि त्या अफिड्स त्या पर्टिक्युलर अँटसाठी हनीड्यू म्हणजे न्यूट्रिशियस मटेरियल सप्लाय करणार आहे, अँट कन्झ्युम करणार आहे. म्हणजे याचा अर्थ की त्या दोघांमधलं इंटरॅक्शन आहे. दोन्ही स्पेसीजला बेनिफिट जर असेल तर दिस काइंड ऑफ इंटरॅक्शन ऑर दिस काइंड ऑफ असोसिएशन बिटवीन द अँट्स अँड अफिड्स इज सिम्बायोटिक. सिम्बायोटिक इट इज सिमिलर टू दॅट ऑफ द म्युच्युअलिझम. चला अजून एक म्युच्युअलिझममध्ये एक्झाम्पल पाहू. या फोटोमध्ये पाहते, या फोटोमध्ये एक क्रोकोडाईल दिसत आहे आणि दुसरं पहा इजिप्शियन एक बर्ड आहे. द नेम ऑफ दॅट बर्ड इज फ्लोअर बर्ड. ओके. या केसमध्ये पहा की असं वाटते की तो पर्टिक्युलर क्रोकोडाईल त्या बर्डला खाऊन टाकेल. असं होऊच शकत नाही म्युच्युअलिझममध्ये. म्युच्युअलिझममध्ये कंपल्सरी दोघांचा बेनिफिट असलाच पाहिजे. आता तो क्रोकोडाईल आहे, जर त्यांनी कुठलं फूड खाल्लेलं असेल आणि काही फूड त्याच्या दातात किंवा त्याच्या माउथमध्ये चिटकून असेल आणि त्याला ते क्लीन करता येत नसेल, तो काय आपल्यासारखा ब्रश करत नाही, तर त्यांनी साफ कसं करायचं, म्हणून तो सी शोअरला येतो. मग हा फ्लोअर बर्ड जर असेल तर तो बर्ड त्या क्रोकोडाईलच्या माउथमध्ये घुसतो. पहा, त्या बर्डला भीती पण वाटत नाही, माउथमध्ये घुसतो. घुसल्यानंतर त्याच्या दाताच्या आतमध्ये, माउथच्या आतमध्ये जे फूड मटेरियल स्टिक झालेलं आहे ते फूड मटेरियल तो खातो, कारण तो पण कार्निवरस आहे. कोण? बर्ड. क्रोकोडाईल तर कार्निवरस आहे, बर्ड पण कार्निवरस आहे. म्हणजे याचा अर्थ बर्डला स्वतःला फूड मटेरियल त्या क्रोकोडाईलच्या माउथमधून मिळते आणि क्रोकोडाईलला स्वतःचे दात पण क्लीन करून मिळतात. म्हणजे दोन्ही स्पेसीजला बेनिफिट आहे. सच काइंड ऑफ इंटरॅक्शन दस इट इज कॉल्ड एज अ म्युच्युअलिझम. आता आपण दुसऱ्या नवीन एका इंटरॅक्शनला जाऊ. द न्यू इंटरॅक्शन इज कॉम्पिटिशन. द कॉम्पिटिशन इज इंटरॅक्शन बिटवीन द ऑर्गॅनिझम्स ऑर स्पेसीज फॉर कॉमन रिसोर्स ऑर सर्वायवल. इट इज अ निगेटिव्ह टाईप ऑफ इंटरॅक्शन. काय कळलं कॉम्पिटिशनमध्ये, की बा ही पण इंटरॅक्शन आहे, पण या इंटरॅक्शन दोन्ही स्पेसीजला हार्म होणार आहे, दोन्ही स्पेसीज सर्वायवलसाठी झगडणार आहे, दोन्ही स्पेसीज कॉमन रिसोर्सेससाठी झगडणार आहे. सच पर्टिक्युलर काइंड ऑफ इंटरॅक्शन इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्पिटिशन. मग या पर्टिक्युलर इंटरॅक्शनमध्ये कंपल्सरी कोणाचं तरी एकाचं नुकसान होणार म्हणजे होणारच आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ इंटरॅक्शन इज निगेटिव्ह टाईप. ओके. This particular competition, it is of 2 different types. The one it is called as intraspecific, the another it is called as interspecific. Intraspecific competition म्हणजे काय? The competition between the members of the same species. फोटोमध्ये पहा, त्या कॉम्पिटिशनमध्ये दोन्ही स्पेसीज, दोन्ही ऑर्गॅनिझमची स्पेसीज एकच आहे, पण ही सगळ्यात हार्मफुल कॉम्पिटिशन आहे. कारण या कॉम्पिटिशनमध्ये दोन्ही ऑर्गॅनिझम एका स्पेसीसचे असल्यामुळे त्यांच्या नीड सेम आहे. दोघांना सेम फूड पाहिजे, दोघांना मेट कदाचित सेम पाहिजे, किंवा दोघांना त्याच टेरिटरीमध्ये राहायचं आहे. मग तशी जर कॉम्पिटिशन त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमची फूडसाठी, टेरिटरीसाठी, शेल्टरसाठी, मेटसाठी जर असेल आणि दोघांची स्पेसीज जर सेम असेल, दिस पर्टिक्युलर कॉम्पिटिशन इट इज कॉल्ड एज इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन. सो सिम्पली व्हॉट इज इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन? द कॉम्पिटिशन बिटवीन द मेंबर्स ऑफ द सेम स्पेसीज. द अनदर इज इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन. द कॉम्पिटिशन बिटवीन द मेंबर्स ऑफ डिफरंट स्पेसीज, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन. याच्यात आपल्याला काय एक्झाम्पल फोटोमध्ये बघा, एक आहे लिओपर्ड, दुसरं आहे लॉयन. एरिया तोच आहे. लॉयनने आपलं फूड मटेरियल कुठलं तरी प्रे किल करून मिळवलेलं आहे, पण त्या पर्टिक्युलर टेरिटरीमध्ये जर एखादा लिओपर्ड जाऊन लॉयनच्या समोर त्याचं फूड खाईल का? नाही खाऊ शकत. म्हणजे याचा अर्थ काय, की त्यांना दोघांना फूड एकच पाहिजे, पण त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. दॅट पर्टिक्युलर कॉम्पिटिशन बिटवीन द मेंबर्स ऑफ डिफरंट स्पेसीज इट इज कॉल्ड एज इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन. सो द एक्झाम्पल बिटवीन leopard and the lion is the example of interspecific competition. Okay. The competition it is of 2 different types, that is the direct competition and indirect competition. The direct competition is an intentional competition and the indirect competition it is an unintentional competition. For example, the direct competition it is the competition between the various animals or various resources. For example, direct competition it is between the plants. For example,
for nutrients, for fertilizer, for water, for light, etc. The another type is indirect competition. Indirect competition, it is nothing but it is an unintentional competition where it is of two different types, that is the apparent competition and the exploitative. Apparent competition मध्ये कसं असते की दोन प्रे स्पीसीज आहे आणि दोन्ही प्रे स्पीसीजला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये हॅबिटॅटमध्ये जगायचं आहे, पण एक स्पीसीज जर खूप जास्त खाल्ल्या जात असेल आणि त्या पर्टिक्युलर स्पीसीजला वाटत असेल की मी जास्त कन्झ्युम होत आहे, तर नॅचरली ती स्पीसीज त्या पर्टिक्युलर एरियामधून मायग्रेट होईल. पण ती मायग्रेट झाल्यामुळे काय होईल की ती एकटी स्पीसीज थोडी त्या पर्टिक्युलर एरियामध्ये आहे, दुसरी स्पीसीज आहे. ती दुसरी स्पीसीज पण नॅचरली फॉर एक्झाम्पल ती कन्झ्युम होईल दुसऱ्या कुठल्या तरी ॲनिमलकडून. नॅचरली काय होईल, या दोन स्पीसीजमधले ॲपरंटली जी कॉम्पिटिशन इव्हॉल्व होईल, दॅट कॉम्पिटिशन इट इज कॉल्ड ॲज ॲपरंट कॉम्पिटिशन. अँड एक्सप्लॉयटेटिव्ह कॉम्पिटिशनमध्ये काय होईल की एक स्पीसीज दुसऱ्याला एक्सप्लॉइट करेल. एक्सप्लॉइट करेल म्हणजे एक स्पीसीज फॉर एक्झाम्पल मी आहे आणि एक स्पीसीज फॉर एक्झाम्पल दुसरी जर असेल आणि मी जर त्या पर्टिक्युलर स्पीसीजला अनइंटेन्शनली तिची जर लँड, तिचे रिसोर्सेस मी कन्झ्युम करत असेल आणि त्याच्यामुळे त्या स्पीसीजला जगायला प्रॉब्लेम होत असेल, तर नॅचरली मी त्या पर्टिक्युलर स्पीसीजला एक्सप्लॉइट करत आहे. एक्झाम्पल, मी ह्युमन आहे, मी डिफॉरेस्टेशन केलेलं आहे, करेक्ट. त्या डिफॉरेस्टेशनमध्ये मला लँड अवेलेबल करून घ्यायची होती, पण लँड अवेलेबल करता करता तिथले प्लांट्स कट झाले, ॲनिमल्सला तिथून मायग्रेट व्हावं लागलं, ॲनिमल्सचं सर्व्हायव्हल तिथलं धोक्यात आलं. याचा अर्थ काय की मला त्या पर्टिक्युलर प्लांट स्पीसीजला हार्म करायचं नव्हतं, मला त्या प्लांट्सला पण काही हार्म करायचं नव्हतं, पण ती पर्टिक्युलर स्पीसीज अनइंटेन्शनली जर हार्म होत असेल तर देन दॅट पर्टिक्युलर कॉम्पिटिशन इट इज कॉल्ड ॲज एक्सप्लॉयटेटिव्ह कॉम्पिटिशन. गॉजनी नेचरमध्ये काय ऑब्झर्व केलं, त्याचं नेचरमधलं ऑब्झर्वेशन काय की वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स नेचरमध्ये आहे, वेगवेगळे प्लांट्स आहे, वेगवेगळे ॲनिमल्स आहे, पण या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जर या ऑर्गॅनिझम्सला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर नेचरमधले रिसोर्सेस यूज करायचे, पण ते रिसोर्सेस जर लिमिटेड असेल तर नॅचरली काय होईल की जो ऑर्गॅनिझम सुपेरियर असेल तो सर्व्हाइव्ह होईल आणि जो ऑर्गॅनिझम इन्फेरियर असेल त्याला इलिमिनेट व्हावं लागेल. इन्फेरियर का बाहेर निघालं, सुपेरियर मुळे त्या पर्टिक्युलर इन्फेरियरचं जगणं मुश्किल झालं. म्हणून त्या दोघांमधली, त्या दोन स्पीसीजमधली काय सुरू आहे, कॉम्पिटिशन सुरू आहे. कॉम्पिटिशनमुळे इन्फेरियर स्पीसीजला इलिमिनेट जर व्हावं लागत असेल तर अकॉर्डिंग टू गॉस दिस पर्टिक्युलर प्रिन्सिपल इट इज कॉल्ड ॲज गॉस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. स्टेटमेंट काय म्हणते, इन इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन विथ सफिशियंट रिसोर्सेस स्पेसीज फेसिंग कॉम्पिटिशन विल इव्हॉल्व मेकॅनिझम दॅट प्रमोट को एक्झिस्टन्स रादर दॅन एक्सक्लुजन. आता इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशनमध्ये कसं असते की दोघांची स्पेसीज वेगळी आहे, हे त्यांची डिमांड जर सेम असेल, एक स्पेसीज सुपेरियर आहे, दुसरी स्पेसीज इन्फेरियर आहे, नेचरला काय पाहिजे आहे की दोन्ही स्पेसीजचं को एक्झिस्टन्स राहिलं पाहिजे. म्हणजे की सुपेरियर स्पेसीज पण राहिली पाहिजे, इन्फेरियर स्पेसीज पण राहिली पाहिजे, पण सुपेरियर इन्फेरियर सोबत कशा राहील. म्हणून इन्फेरियर स्पेसीजला जर ॲडॉप्ट करता आलं स्वतःला आणि ती ॲडॉप्ट करून जर सुपेरियर स्पेसीज सोबत राहत असेल तर नॅचरली दॅट इज कॉल्ड ॲज को एक्झिस्टन्स. ओके, इफ टू स्पेसीज कॉम्पीट फॉर द सेम रिसोर्स दे कुड अवॉइड कॉम्पिटिशन बाय चूजिंग डिफरंट टाइम्स ऑफ फीडिंग. हे पण एक मेकॅनिझम छान आहे. कसं की दोन वेगवेगळ्या स्पेसीज आहे, पण दोन्ही स्पेसीजचं मेकॅनिझम, फीडिंग मेकॅनिझम जर सेम असेल किंवा मग रिसोर्सेस सेम असेल तर त्या पर्टिक्युलर स्पेसीजला दोन्हीला सर्व्हाइव्ह व्हायचं जर असेल तर असं ठरवावं लागेल काय की त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन नाही झाली पाहिजे, म्हणून स्पेसिफिक टाईमला आपलं फूड मटेरियल घ्यावं लागेल. म्हणजे एक स्पेसीज सकाळी फीडिंगसाठी निघत असेल तर दुसऱ्या स्पेसीजला संध्याकाळी फीडिंगसाठी निघावं लागेल. म्हणजे याचा अर्थ त्या दोन्ही स्पेसीज नेचरला इलिमिनेट करायचे असं नाही, दोन्ही स्पेसीज सर्व्हाइव्ह झाल्याच पाहिजे, तेव्हाच या अर्थवर डायव्हर्सिटी राहील. द अनदर टाईप ऑफ पॉप्युलेशन इंटरॅक्शन इज पॅरासिटिझम. हे पण एक छान इंटरॅक्शन आहे की ज्या पर्टिक्युलर इंटरॅक्शनमध्ये दोन ऑर्गॅनिझम्स राहणार आहे, एक पॅरासाइट आणि दुसरा होस्ट. मग पॅरासिटिझम कसं डिफाईन करता येईल, इट इज अ इंटरॅक्शन or relationship between two living organisms of different species in which one organism obtain its food directly from the other living organism. The organism which obtain food from other is called as parasite, and the organism which provide the food to the parasite is called as a host. In this mechanism, naturally one organism get benefited, the another organism get harmed. Hence this particular interaction is called as
or it is a negative type of interaction. Okay. So parasitism is of three different types, that is the endoparasitism, ectoparasitism and brood parasitism. In endoparasitism, the parasite lives within the body. In ectoparasitism, the parasite lives on the outer surface of the body. Directly both these particular parasite obtain their nutrition, but the mode of obtaining nutrition is different. One within the body, another on the outer surface of the body. The third type of parasitism is brood parasitism. This is rather different from ectoparasitism and endoparasitism. Okay. First we observe the endoparasitism. In endoparasitism, there are two organisms. The one organism is parasite, the another organism is host. The parasite enters within the body, reach up to the cell, enter within the cell and obtain the nutrition. Such particular parasitism, endoparasitism, is called as intracellular parasitism. For example, Plasmodium. या एक्झाम्पल मध्ये मी काय सांगितलं, मलेरिया मला डिसीज झालेला आहे. कशामुळे झालेला आहे? प्लाझ्मोडियममुळे झालेला आहे. मॉस्किटोनी तो प्लाझ्मोडियम माझ्या बॉडीमध्ये रिलीज केलेला आहे. प्लाझ्मोडियम माझ्या ब्लडमध्ये आलेला आहे. ब्लडमधून तो सेलमध्ये गेलेला आहे. सेलच्या आतमध्ये तो मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे याचा अर्थ तो त्याचं न्यूट्रिशन सेलमध्ये जाऊन जर मिळवत असेल तर देन दॅट काइंड ऑफ parasitism, it is called as intracellular endoparasitism. Okay. दूसरा example पाहू आपण. Another example is worm. The name of that worm is Ascaris. मराठी त्याला आपण जंत म्हणतो. हा माझ्या बॉडीमध्ये गेलेला आहे, एगच्या फॉर्ममध्ये गेलेला आहे. त्या वर्मचे एग्स गेलेले आहे, एग्स बॉडीमध्ये गेलेले आहे. ते बॉडीमध्ये जाऊन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हॅच झालेले आहे, छोटे फॉर्म्स रिलीज झालेले आहेत. ते फॉर्म्स माझ्या एलिमेंटरी कॅनलला, डायजेस्टिव्ह ट्रॅकला ब्रेक करून, होल करून बॉडीमध्ये स्प्रेड होऊन राहिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ तो वर्म किंवा ॲस्कॅरिस माझ्या बॉडीमध्ये जर मूव्ह होत असेल किंवा त्याला न्यूट्रिशन पाहिजे असेल तर तो त्या माझ्या बॉडीच्या सेलपेक्षा जर मोठा असेल तर सेलमध्ये कसं जाईल? म्हणून त्याला कुठे राहावं लागेल? दोन सेलच्या मध्ये. द स्पेस विच इज प्रेझेंट इन बिटवीन टू सेल्स इज कॉल्ड एज इंटरसेल्युलर स्पेसेस. म्हणजे त्याला मूव्ह माझ्या बॉडीमध्ये व्हायचं असेल तर दोन इंटरसेल्युलर स्पेसेसमधून मूव्ह व्हावं लागेल. म्हणजे त्याला कुठे राहावं लागेल? इंटरसेल्युलर स्पेसेसमध्ये. तिथून त्याला त्या सेल्समधून, इंटरसेल्युलर स्पेसमध्ये असलेल्या फ्लुइडमधून न्यूट्रिशन मिळवावं लागेल. सच पर्टिक्युलर ॲस्कॅरिस इज दस कॉल्ड एज इंटरसेल्युलर endoparasite, and the parasitism is called as intercellular endoparasitism. Okay. The another type of parasitism is ectoparasitism. In ectoparasitism, the parasite obtain nutrition from the outer surface of the body. For example, leech, for example, lice, aphids, cuscuta, caterpillar, etc. म्हणजे याच्यापैकी एक एक्झाम्पल बोलायचं झालं असेल तर लाईस. त्या लाईसला तुम्हाला तुमच्या डोक्याच्या स्काल्पपर्यंत जावं लागेल. स्काल्पपर्यंत गेल्यानंतर त्या लाईसला त्याला सक करावं लागेल सेल्सकडनं. म्हणून त्या पर्टिक्युलर लाईसला आपण एक्टोपॅरासाइट म्हणू. म्हणून द मोड ऑफ दॅट पर्टिक्युलर पॅरासिटिझम इज कॉल्ड ॲज एक्टोपॅरासिटिझम. ओके. द थर्ड टाइप ऑफ पॅरासिटिझम इज कॉल्ड ॲज ब्रूड पॅरासिटिझम. इंटरेस्टिंग आहे, खूपच सुंदर आहे. या पर्टिक्युलर ब्रूड पॅरासिटिझममध्ये कसं आहे की एक पॅरासाइट आहे, दुसरा होस्ट आहे. ब्रूड पॅरासिटिझममध्ये कसं म्हटलेलं आहे की कोयल आहे आणि क्रो आहे. फिमेल क्रो आपले एग्स ले करते, पुढचं रेअरिंग पण त्या एग्सचं करते. कोयलला माहिती होते की क्रोनी तिथे नेस्ट केलेला आहे, एग्स ले केलेले आहे आणि कोयल नेस्ट बनवायचा ट्राय करत नाही. ती काय करते? फिमेल क्रो बाहेर गेली, फिमेल कोयल जर असेल तर ती तिथे त्या नेस्टमध्ये येते, आपले एग्ज तिथे ले करते आणि मग क्रो परत येते आणि ती क्रो स्वतःच्या एग्ज, कोयलच्या पण एग्जला रेअरही करते आणि हॅच पण करते. असं जर या दोघांचं मेकॅनिझम असेल, फिमेल कोयल आणि फिमेल क्रो, सो दॅट पर्टिक्युलर पॅरासिटिझम इट इज कॉल्ड ॲज अ ब्रूड पॅरासिटिझम. द अनदर टाइप ऑफ पॉप्युलेशन इंटरॅक्शन इज प्रिडेशन. प्रिडेशन काय आहे? इट इज द इंटरॅक्शन बिटवीन ईटर अँड द ऑर्गॅनिझम बीइंग ईटन. सो वन स्पीसीज इज कॉल्ड एज प्रिडेटर which eats the another and the another species get eaten, it is called as a prey. So in this interaction one is benefited, the another is harmed. So this particular predation is a negative type of interaction.
there are two different types of predators. The one is called as herbivore, the another is called as carnivore. मग herbivore म्हणजे काय? The herbivores are the organisms which eat the producers. What are the producer? The producer are the plants. They are the green plants. The green plants, when they consume, the consumers are called as the herbivores. Okay. The another, they are called as the carnivores. What are carnivores? These are the organisms which obtain their food from flesh of other animals. Hence, these particular organisms are called as carnivores. काय कळलं? The predators, they are of two different types. काय? Herbivores आणि carnivores. प्लांट्स पासून आपलं न्यूट्रिशन मिळवत असेल तर herbivores. दुसऱ्या ॲनिमलच्या फ्लेश पासून आपलं न्यूट्रिशन मिळवत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ कार्निव्हर्स. मग herbivores माहीत झालं आपल्याला की herbivores प्लांट्स पासून आपलं न्यूट्रिशन मिळवणार. मग ते कसे? किती टाईप? देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ herbivores. दे आर द ब्राउझर्स अँड द ग्रेझर्स. ब्राउझर म्हणजे काय की एखादा ॲनिमल आहे, एखाद्या प्लांटला खालून मुळापासून रूट्सपासून उपडून त्याला कन्झ्युम करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्राउझर. ब्राउझर इट इज अ टाइप ऑफ ॲनिमल विच कन्झ्युम होल प्लांट ॲज अ फूड. फॉर एक्झाम्पल एलिफंट, कॅमल एक्सेट्रा. मग ग्रेझर म्हणजे काय? द ग्रेझर इट इज अ ॲनिमल विच कन्झ्युम द प्लांट बट होल प्लांट इट इज नॉट कन्झ्युम. So grazer consume only a plant part of a plant body, for example cow, goat, etc. Okay. आता आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल कार्निव्हर्स. मग कार्निव्हर्स काय? These are the organisms which obtain their food material in the form of flesh of other animals. Such they are called as carnivores. Or the examples of this particular carnivores are tiger obtain nutrition or food from deer. So tiger is predator, deer is prey, frog and insect. Frog obtain its nutrition from the insect. So frog is predator, insect is prey. Thus, predators help in maintaining species diversity in a community by reducing the intensity of competition among competing prey species. इथे पण काय म्हटलेलं आहे की प्रेडेटर त्या पर्टिक्युलर प्रे स्पेसिसची डायव्हर्सिटी मेंटेन करणार आहे. म्हणजे फक्त प्रे जर या पर्टिक्युलर नेचरमध्ये त्या एरियामध्ये राहिलेले असेल तर बाकीच्या ऑर्गॅनिझम्सची कॉम्पिटिशन वाढेल. ती कॉम्पिटिशन कमी करायची असेल तर प्रेडेटरला नॅचरली प्रेला कन्झ्युम करावं लागेल, तेव्हा प्रेचा नंबर कॉन्स्टंट राहील. आता आपल्याला पाहावं लागेल की प्रेडेटर्स आहे, प्रे पण आहे. पण प्रेला प्रत्येक वेळेस प्रेडेटर कन्झ्युम करेल असं नाही. त्या प्रेकडे पण काही डिफेन्सिव्ह मेकॅनिझम्स डेव्हलप करावं लागेल. ओके. म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रेला त्या प्रेडेटरपासून एक तर पळावं लागेल, नाही मग अडॅप्टेशन्स काही डेव्हलप करावं लागेल. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल पहिलं सांगतो मी. Camouflage. Camouflage is an example of concealment which proves to be a faster way to escape from the predator. आता या पिक्चरमध्ये पहा त्या ॲनिमलनी त्या ट्रीच्या स्टेम सोबत सगळं कलर बाकीच्या गोष्टी सगळ्या कन्सील केलेल्या आहे. त्यांनी स्वतःला त्या प्लांटसारखं शोक म्हणजे तो प्लांटचा पार्ट आहे असं दिसायसाठी पहा कसं कन्सील केलेलं आहे. दॅट इज कॉमोफ्लेज. या केसमध्ये प्रेडेटर सपोज आलाय तरी त्याला दिसणार पण नाही तो. दुसऱ्या पिक्चरमध्ये पहा तो फ्रॉग आहे, त्या प्लांटच्या बार्कवर आहे. कलर जर पाहिलेला असेल तर पहा दोन्ही स्टेमचा आणि त्या फ्रॉगचा सेम दिसतोय. म्हणजे प्रिडेटर आला तरी तो पर्टिक्युलर फ्रॉग प्रे होऊ शकत नाही. तिसऱ्या पिक्चरमध्ये पहा, ते तिसरं पिक्चर जे आहे ते एका इन्सेक्टचं आहे. लीफसारखं दिसते पण ॲक्च्युली ते लीफ नाही आहे, ते इन्सेक्ट आहे. म्हणजे या तिन्ही एक्झाम्पल्समध्ये तिन्ही पिक्चर्समध्ये पहा या तिन्ही ॲनिमल्सला दुसऱ्या मोठ्या प्रिडेटरपासून पळून पण जाता आलं असतं. त्यांनी पळून न जायचा निर्णय घेतला. मग करायचं काय? जगायचं, सर्वाईव्ह तर व्हायचं आहे. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आपण कॉमोफ्लेज होऊन जायचं. म्हणजे आपण कन्सील होऊन जायचं. आपण प्रिडेटरला दिसणार नाही अशा वेने अडॅप्ट करायचं. तेव्हा ते सर्वाईव्ह झाले. म्हणजे आज ह्या तिन्ही पिक्चर्समधले ॲनिमल्स सर्वाईव्ह झालेले आहे. ॲक्च्युली हे जर नॅचरल ओरिजिनल राहिले असते तर ते कधीच एलिमिनेट झाले असते. पण आता ते सर्वाईव्ह काय झाले? कारण त्यांनी स्वतःला अडॅप्ट करून कन्सील व्हायचं ठरवलं. दॅट कन्सिलमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम प्रिडेटर इज कॉल्ड एज कॉमोफ्लेज. या नवीन स्लाईडमध्ये पण पहा बटरफ्लाय कशी आहे? मोनार्च आहे. तिचं नेम मोनार्च आहे. या बटरफ्लायलाच सर्वाईव्ह व्हायचं आहे. ही दुसऱ्या कुठल्या बर्ड नाही तर दुसऱ्या कुठल्या ॲनिमलचं फूड होऊ शकली असती. पण तिने तिच्या कॅटरपिलर स्टेजमध्ये म्हणजे एगमधून बाहेर आलेल्या स्टेजमध्ये
काही प्लांट्सपासून पॉयझनस असं केमिकल जे सक केलं, ते सक केलेलं केमिकल तिच्या बॉडीमध्ये असल्यामुळे ती पर्टिक्युलर बटरफ्लाय जिला आपण मोनार्च म्हणतो ती डिसटेस्टफुल म्हणजे खराब चवीची झाली आहे. म्हणजे याचा अर्थ काय इथे पण की त्या पर्टिक्युलर बटरफ्लायने स्वतःला प्रोटेक्ट केलं प्रिडेटरपासून. याच्याविषयी भयानक इंटरेस्टिंग गोष्ट दुसरी काय की दुसरी एक बटरफ्लाय आहे, तिचं नेम व्हायसरॉय आहे. ती पण दुसऱ्या बर्डकडून कंझ्युम झाली असती. तिने काय केलं की ती स्वतः डिस्ट्रेसफुल नाही झाली, तिने काय केलं मोनार्च जी बटरफ्लाय मगाशी होती तिच्यासारखं आपलं अपिअरन्स डूप केलं. त्याच्यामुळे आता एखादं बर्ड आलेला असेल तर व्हायसरॉय जी बटरफ्लाय आहे ती डिस्ट्रेसफुल नाही आहे, पण ती दिसायला मोरासारखी दिसत असल्यामुळे बर्ड कन्फ्यूज झालं. त्याच्यामुळे त्या व्हायसरॉय बटरफ्लायला सर्वाईव्ह होता आलं. दुसरं पहा अजून म्हणजे स्पाइन्स डेव्हलप करणे ॲकेशिया प्लांटमध्ये, कॅक्टस प्लांटमध्ये. हे पण एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे की याच्यामुळे हे पर्टिक्युलर प्लांट प्रे नाही बनलं प्रिडेटरकडून. म्हणजे ॲनिमल्सकडून पूर्णच्या पूर्ण ते कन्झ्युम नाही झालं. स्पाइन्स असल्यामुळे प्लांट्सकडून कन्झ्युम कमी होणार, म्हणजे सर्वायवल चान्सेस वाढणार. अजून एक्झाम्पल पहा एक कॅलाट्रॉपिस, याला मराठीत रुई म्हणतात. कॅलाट्रॉपिस इज अ प्लांट प्रोड्यूस कार्डियाक ग्लायकोसाइड्स प्रोटेक्ट इट फ्रॉम कॅटल, गोट एक्सेट्रा. त्या पर्टिक्युलर कॅलाट्रॉपिसनीच ठरवलं की मला सर्वाईव्ह व्हायचं आहे, प्रे व्हायचं नाही. मग प्रे व्हायचं नसेल तर काहीतरी ॲडॅप्टिव्ह फीचर्स आधीच्या एक्झाम्पलसारखे करावं लागेल. म्हणून त्या प्लांटनी स्वतःहून ग्लायकोसिडिक सबस्टन्स प्रोड्यूस केला. आता या पर्टिक्युलर ग्लायकोसिडिक सबस्टन्समुळे कुठला कॅटल, काऊ, शीप, गोट त्या प्लांटला कन्झ्युम करत नाही, म्हणून हे प्लांट्स सर्वाईव्ह झालेले दिसतात. चला नवीन पॉप्युलेशन इंटरॅक्शन एक ऑब्झर्व करू आता. सो अनदर टाईप ऑफ पॉप्युलेशन इंटरॅक्शन इज कॉमेन्सॅलिझम. ही पण इंटरॅक्शन आहे, दोन वेगवेगळ्या स्पेसीज आहे. एका स्पेसीजला बेनिफिट आहे पण दुसऱ्या स्पेसीजला ना बेनिफिट आहे ना हार्म आहे. दिस पर्टिक्युलर इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज कॉमेन्सॅलिझम. एक्झाम्पल्स पहा. एपिपेटिक रूट्स. या एपिपेटिक रूट्समध्ये काही असे प्लांटच्या ब्रांचेसच्या मध्ये जागा असते, तिथे काही प्लांट्स ग्रो होतात वर, की ते पर्टिक्युलर प्लांट्स त्या पर्टिक्युलर प्लांटच्या ब्रांचेसचा फक्त शेल्टर म्हणून यूज करतात. एपिपेटिक प्लांटला जर न्यूट्रिशन मिळवायचं असेल तर नॅचरली ते पर्टिक्युलर प्लांट एअरमधून, वॉटरमधून आपल्याला जे पाहिजे असेल ते मिळवेल. एअरमधून कार्बन डायऑक्साईड मिळवायचं आहे मिळवेल, एअरमधून ॲटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी म्हणजे वॉटर मिळवायचं असेल तर मिळवेल. म्हणजे या केसमध्ये प्लांटला कुठलाही हार्म नाही, कुठलाही बेनिफिट नाही. दुसरं एक्झाम्पल पहा. तिथे बफेलो दिसत आहे, बफेलो दिसत आहे, त्या बफेलोच्या बॉडीवर पहा बर्ड दिसत आहे. दे आर कॉल्ड एज इग्रेट्स. ह्या बफेलोज ग्रेझिंग करताना ते सगळे इन्सेक्ट उडणार आहे, त्या बफेलोच्या बॉडीवर बसणार आहे, चावणार आहे. पण इग्रेट त्या बफेलोच्या बॉडीवर येणार आहे, येऊन त्या इन्सेक्टला कन्झ्युम करणार आहे, पण ती बफेलो त्या इग्रेटला कधीच हार्म करणार नाही. अजून या एक एक्झाम्पल असं जर असेल तर या मेकॅनिझममध्ये वन इज बेनिफिटेड, एकाला बेनिफिट आहे पण दुसऱ्याला कुठला हार्म नाही. सो दिस पर्टिक्युलर इंटरॅक्शन बिटवीन सी ॲनिमोन अँड क्रॅब और सी ॲनिमोन अँड द फिश इज कॉल्ड ॲज कॉमेन्सॅलिझम. थँक्यू. पहिल्या स्लाईडमध्ये पहा, पहिल्या पिक्चरमध्ये. ओके, तो क्रॅब जर असेल तर इनडायरेक्टली मूव्ह होतो. मूव्ह होताना तो सी ॲनिमल पण मूव्ह होतो. म्हणजे फूड मटेरियल अवेलेबल करून घ्यायसाठी सी ॲनिमलला स्वतःला मूव्ह होता येत नसेल तर सी ॲनिमल शेलवर राहतो. शेल क्रॅबसोबत आहे. दुसरा एक्झाम्पल दुसऱ्या पिक्चरमध्ये पहा. दुसऱ्या पिक्चरमध्ये फिश आहे, क्लाउन फिश म्हणतात त्याला. त्या क्लाउन फिशच्या बाजूला पहा सी ॲनिमल आहे. त्या सी ॲनिमलला त्या फिशच्या बॉडीला अटॅच व्हायचं आहे. अटॅच होऊन सी ॲनिमलची फूडची रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करायची असेल तर फिश मूव्ह होईल, पण त्या सी ॲनिमलकडून त्या फिशला हार्म नाही.